तर भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण दिल्यानं विरोधक आक्रमक झाले। संजय राऊत, हर्षवर्धन सपकाळ यांनी आक्षेप घेतला। लोकशाही संविधानाला कोश्यारींनी पायदळी तुडवलं असं राऊतांनी म्हटलंय। तर कोश्यारींनी शिवराय महात्मा फुलेंचा अपमान केला। टीका करणारे छोट्या मनाचे आहेत असं त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राऊत आणि सपकाळ यांना प्रत्युत्तर दिलंय। हे जे कोश्यारी नावाचे गृहस्थ आहेत ते महाराष्ट्रात राज्यपाल असताना त्यांनी जे उपत्याग केले, सगळ्यात आधी लोकशाही संविधानाची हत्या करून ठाकरे सरकार, उद्धव ठाकरे यांचं सरकार उलथवून टाकलं। बहुमतातलं सरकार पाडून उद्धव ठाकरे यांचं भारतीय जनता पक्षाचं किंवा शिवसेना तोडून त्या गटाचं सरकार आणायचं होतं आणि ते त्यांनी करून दाखवलं। आणि त्यासाठी लोकशाही संविधान आणि महाराष्ट्रातील जनतेच्या लोकभावना पायदळी तुडवल्या। संविधानाची हत्या केल्याबद्दल राष्ट्रपतींनी किंवा प्रधानमंत्र्यांनी त्यांना पद्मभूषण दिला असेल तर मी त्याचा निषेध करतो, शिवसेना निषेध करतो। जी सेनेची मागणी होती त्या समितीचे संसदीय समितीचे अध्यक्ष भगतसिंग कोश्यारी जी होते आणि त्यांच्या रिपोर्टवर भारत सरकारने इतक्या वर्षाची जी सेनेची मागणी होती 1 रँक 1 पेन्शनची, ती मागणी मान्य केली। पहाडी क्षेत्रातलं त्यांचं कार्य, नेपाळ सोबत भारताचे संबंध सुदृढ करण्याचं त्यांचं कार्य, अशा विविध अंगी कार्यांमुळे त्यांना पद्मश्री दिलेली आहे। मला असं वाटतं की काही छोट्या मनाचे लोक या ठिकाणी एक प्रकारे विवाद उभा करतायत